स्वागत आहे आपल्या सर्वांचं बिग बॉस मराठी सीझन 6मध्ये, जिथे भावना, रणनीती आणि संघर्षाचा खरा खेळ सुरू आहे. आज आपण पूर्ण डिटेल सहित बघणार आहोत कालचा एपिसोड. बिग बॉस मराठी सीझन 6चा काय झालं आहे, काय नाही, जिथे भावना, रणनीती आणि संघर्ष यांचा खरा खेळ सुरू आहे. इथे प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. प्रत्येक निर्णय परिणाम घेऊन येतो. मैत्री खरी आहे की फक्त गेमचा भाग, हे आजच्या भागात स्पष्ट होणार आहे. तयार राहा, कारण आज घरात शांतता नाही, आज आहे पूर्ण ड्रामा. आज सकाळचा एपिसोड स्टार्ट होण्यापूर्वीच चालू झाला तो म्हणजेच घराच्या भांड्यांवरतून भांडे. किचन वट्यावर भांडे पडलेले दिसले, त्यामुळे तो मुद्दा दीपाली ताई आणि राखी यांनी धरून काढला की हे भांडे धुवा, नाही तर आम्ही कोणी काम करणार नाही, आम्ही सकाळचा ब्रेकफास्ट कोणीही बनवणार नाही. मग त्यानंतर रुचिता आली. रुचिता बोलली मी थोड्या वेळाने करते, थोड्या वेळ थांब, मी करेल बॉस, माझं मत आहे. नंतर सचिन दादा कोणाकोणते भांडे होते ते बोलले, पण ते रुचिता त्यांचे होते. म्हणजे रुचिता बोलली की थोड्या वेळाने करते. मग ते बोलले आम्हीही काम करणार नाही. मग राखीने एक आयडिया लढवली की घरामध्ये राखी आली. मग राखीने बघितलं रे, त्या ॲक्च्युअलमध्ये एक पॉट होता, फ्रूटचा पॉट किंवा कसला पॉट होता, त्याच्यामध्ये टरबूजच्या बिया होत्या, सीड्स होत्या. तर त्या टरबूजच्या बिया राखीने मुद्दामच दाखवलं उंदराची लेंडी आहे असं काही बोलून तिने जिथं विशाल, सचिन भाऊ, नंतर रुचिता उभे होते तिथंच त्याने त्या गोल सिटिंग टेबल होता त्याच्यावरच त्या बिया टाकल्या आणि म्हणाली हे बघा किती घाण आहे, किती लेंड्या झाल्या आहेत, तसं तसं काहीही बोलायला लागली. पण ॲक्च्युअलमध्ये ते तसं नव्हतं. मग त्यानंतर रुचिताचं पण डोकं फिरलं. रुचिता पण बोलली की आता हिने असं केलं आहे तर मी पण हिच्याकडून बदला घेणार, मी पण हिला असंच करणार. तर रुचिता तिच्या बेडवर रुचिताने तिच्या बेडवर जाऊन हे उचललं आणि ते तिच्या बेडवर टाकलं. पण राखीला वाटलं आता हिने आपलं हे केलं तर आपण पण हिचा बदला घेऊ. तर राखीने डायरेक्टली काय केलं, तिच्या बेडवर म्हणजे रुचिताच्या बेडवर, रुचिताने अनुश्रीचा बेड होता, अनुश्रीचं पांघरून वर म्हणजे रुचिताच्या बेडच्या साईडने तिने डायरेक्ट अख्खा घरातला कचरा घेतला आणि तो तिथं टाकला. ही खूप बेशिस्त, म्हणजे एकदम खूप उच्च दर्जाची हे नव्हती. मग त्यामुळे सर्व बोलायला लागले असं करू नको, घरातील कचरा तू तिच्यावर टाकला. मग लगेच सागर दादा, सचिन दादा, रोशन दादा या तिघांनी तो कचरा उचलला आणि तो साईडला केला. पण राखीने तो कचरा टाकायला नको होता, कारण की ते अस्वच्छ होतं. ठीक आहे, हिनेही तसं करायला नको होतं, हिने तिला सांगायला हवं होतं. पण तिला पण समजलं की ही बिग बॉसची प्रॉपर्टीचं नुकसान करते, तर मी हिला पण असं शिक्षा द्यावं असं रुचिताचं असेल. मग ते झालं. मग त्याच्यानंतर ते सॉर्ट आऊट झालं. मग थोडंसं राकेश बापट आणि दीपाली स्वयंपाक करत होते. मग सचिन दादाशी बोलत होता राकेश. मग सचिन दादा टेबलच्या जवळ आल्या, मग बोलायला लागले. मग लगेच राखी बोलली इथं थुंकू नको, इथं हे करू नको, जेवणामध्ये थुंक येते, असं तसं बोलायला लागली. मग दीपालीने नाही, मग आधी राखीने राखी दादाने ठुमका टच केला, म्हणजे असं थोडंसं साईडला केलं. मग तेव्हा सचिन दादांनी केलं. पण दीपाली म्हणते एका मुलीला असं करू नकोस. मग सचिन दादा काय बोलले की आधी कोणी केलं ते बघ, मग मला बोल, असं झालं. मग तिथे त्यानंतर ते शांत झालं. मग दीपाली बोलली मला आज पोहे बनवू द्या, बाकी सर्वांनी साईडला व्हा असं बोलायला लागली. मग तिथं पण ठीक आहे. मग अनुश्री तन्वीकडे आले. मग अनुश्रीने तन्वीला सांगितलं की मी काही त्यांच्या ग्रुपमध्ये नाही आहे, कारण की ते आता वेगळ्या टाईपवर चाललेले आहे, मी त्यांच्याकडे खेळत नाही आहे, मी तुमच्याकडून खेळेल आणि मी तुम्हाला एक गुप्त हे असं समजा की तुमच्या चारींपैकी डॉमिनेट करणार आहे. त्यांनी मलाही सांगितलं आहे, पण मी करणार नाही आहे आणि तुम्हीही तिकडून काळजी घ्या की मी डॉमिनेट झाले नाही पाहिजे, असं तुम्ही काळजी घ्या, असं तन्वीला अनुश्रीने सांगितलं. मग अनुश्री बोलले ठीक आहे, आम्ही पण काळजी घेऊ. ओके ठीक आहे चालेल. आणि ती बोलली भाऊंच्या धक्क्यावर भाऊ बोलले की तुमचा काय प्लॅन होता, असं तर तुला वाटत असेल, मी बघितलं तुझं रिॲक्शन काय होतं, पण तुला वाटत असेल, पण तसं काहीच नाही आहे. मी एक वेळ बघत आहे की त्यांच्या विरुद्ध खेळायची आणि मला इथे स्वतःचा गेम दाखवायला. आणि अनुश्रीला वाटत पण असेल की आता आपण स्वतःचं करू, कारण की फर्स्ट प्रायोरिटी विशालची आहे रुचिता आणि रुचिताची आहे विशाल. मग त्यामुळे अनुश्रीचा कुठे ना कुठे हे होते, मागे जाते ते. आणि
सर्व क्रेडिट जे टोडी करते, पण ग्रुपचं क्रेडिट जो आहे तो विशाल घेऊन चालला जातो असं अनुश्रीला वाटते, आणि हे बरोबर पण आहे पॉईंट. मग थोड्या वेळाने ते झालं. मग थोडं काही काय म्हणे रुचिताचं आणि प्रभूचं देखील थोडंसं वाजलं होतं, असं तसं असं दोघं पण एकमेकांना बोलायला लागले. तो पण हिला काही बोलला, ती पण त्याला काही बोलली, असं चालू होतं त्यांचं. त्यानंतर नॉमिनेशन टास्क आलं. नॉमिनेशन टास्कमध्ये नाही, आधी राखीला बनवण्यात आलं. घरातील कॅप्टन नव्हता, ते कॅप्टनचा राजाचा हे उत्तराधिकारी बनवण्यात आला. उत्तराधिकारी राणी बनवली. मग तिला सांगितलं घर स्वच्छ करा. मग ती एकेकाकडून घर साफ करत होती, कोणाकडून घर स्वच्छ करत होती, कोणाला काही सांगत होती. तर काही असे कामं चालू होते. मग त्यानंतर झाला नॉमिनेशन टास्क आला. नॉमिनेशन टास्कमध्ये सर्व सदस्यांना बसवलं. राखीला एक स्पेशल चेअर आणि सारखी बसवण्यात आली. आणि असं होतं की ज्या सदस्याला नॉमिनेट करायचं आहे त्याच्यावर पाणी टाकायचं होतं, असा हा टास्क होता. मग फर्स्ट टास्कमध्ये आली अनुश्रीने उभं केलं प्राजक्ताला. मला प्राजक्ता आणि प्रत्येक प्लेअरला 2 नॉमिनेट करायचे होते, 2 जण. तर अनुश्रीने प्राजक्ताला नॉमिनेट केलं की प्राजक्ताचा गेम दिसत नाही आहे, प्राजक्ता साहेब आहे, प्राजक्ता एका कोपऱ्यात बसले आहे, करून गेला आहे. मग प्राजक्ता पण तिला डिफेंड केलं की 1 दिवस तरी लागतो, मी स्वतःसाठी 1 दिवस घेतला की माझं इमोशनल झालं पाहिजे, आणि हो मी खेळलेलं असं तसं बोलली ती. ठीक आहे, तुला करायचं आहे तर तू कर, असं प्राजक्ता अनुश्रीला बोलले. नंतर अनुश्रीचं सेकंड नाव होतं सचिन दादा. सचिन दादा घरात दिसत नाही असं होता अनुश्रीचा सेकंड नाव. त्यानंतर आली दीपालीताई. दीपालीताईने घेतलं रुचिताचं झालं. मग रुचिताला दीपालीताई बोलली. मग रुचिता पण खूप बोलली दीपालीताईला. दोघांचं एकमेकांमध्ये चालू होतं. मग त्यानंतर दीपालीताईने नाव घेतलं आय थिंक सचिन दादाचं. मग सचिन दादा पण नॉमिनेट झाले. मग त्यानंतर थर्ड होतं विशालने देखील नॉमिनेट केलं प्रभूला. प्रभू दिसत नाही आहे, प्रभूचा गेम नाही. प्रभू फक्त पहिल्या 2 आठवड्यातच दिसला. मग प्रभूने पण त्याला एक्सप्लेन केलं मी का दिसला नाही, माझं काय चालू आहे काय नाही, प्रभूने सुद्धा एक्सप्लेन केलं. त्यानंतर सेकंड होतं विशालने केलं दीपालीताईला की दीपालीताई तुम्ही जे बोलता आहे माझ्याबद्दल रुचिताबद्दल, जे रुचिता सर्व ठिकाणी विशालच असतो. हो, विशाल असतो, विशाल असणार आहे, आणि ती मला आवडते. आणि बाकी लोकांनी कोणी बोलू नका आमच्यामध्ये. हां, माहीत नाही मला 15-20 वर्षाचं अंतर काय असेल ते, पण तुम्ही आमच्यात पडू नका असं बोलण्यात आलं. मग ती बोलली ठीक आहे, कॉंग्रॅच्युलेशन तुम्हा दोघांना, पण हे जे आहे ते बिग बॉसच्या बाहेर देखील चालू राहू द्या. मग त्यानंतर रुचिता पण बोलले तू काही माझी आई नाही, तू काही माझा बाप नाही तुम्हाला सांगायला, असं त्यांचं चालू झालं. थोडं भांडणं चालू झाली. मग सागर आला आणि सागरने पण सचिन दादाला नाही, सागरने राकेशला केलं की राकेशला बरेच कारण कॅप्टन्सी टास्कमध्ये जेव्हा सागरने विचारलं असेल कसं काय करायचं काय नाही, तेव्हा राकेश बापट काही बोलला नाही, म्हणजे सागरी तो काही बोलला नाही. आणि मग त्याच्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की असं तसं, त्याच्यामुळे ते चालू होतं त्यांचं. आणि दीपालीला केलं त्याने सागरने, असं झालं ते. मग प्राजक्ताने पण 2 जणांमध्ये प्राजक्ताचं पहिलं नाव ऑब्वियस होतं की अनुश्री, कारण अनुश्रीने तिला केलं होतं, मग तिला पण अनुश्रीला करायचंच होतं, त्याच्यामुळे तिने अनुश्रीला केलं. मग अनुश्रीला पण तिने कारणं होती, काय कारणं होती तिची दिली. आणि तिने नंतर मग प्रभूला गेलं. मग प्रभूने पण तिला कॉन्ट्रॅडिक्ट केलं की मी असं करतोय, तुमचं तर गेमच दिसत नाही आहे, स्वतः तुमचं बघा, असं तर चालू होतं. मग हे झाल्यानंतर मग त्याच्यानंतर रोशन दादाचा डान्स आलेला नाही आहे. रुचिताने नॉमिनेट केलेलं नाही आहे रुचिताने पण नाही केलं आहे. तन्वीने देखील नॉमिनेट झाले, म्हणजे आजपर्यंत आता कालच्या एपिसोडपर्यंत 3 ते 4 सदस्यच नॉमिनेट झाले आहे. आय थिंक 5 सदस्य माझ्या मते. तर पहिलं नाव म्हणजे प्राजक्ताताई, अनुश्री, सचिन, म्हणजे नॉमिनेट म्हणजे आता कोण बिग बॉस एक वोटाने करते का 2 वोटिंगने नॉमिनेट करते, आता ते समजेल नाही कोण फायनल वोटिंगला कोणाला टाकते. जसं की प्राजक्ताताई आहे, अनुश्री आहे, प्रभू आहे, सचिन दादा आहे, नंतर दीपाली आहे, आणि अजून कोण दीपाली आणि राकेश.
हे सर्व झालेलं आहे. आता बघूया पुढच्या टास्कमध्ये अजून दिसणार आहे बाकी सदस्यांचे नॉमिनेशन बाकी आहे, तर कोण काय होतं हे आता आपल्याला पुढच्या भागात म्हणजे आजच्या भागामध्ये कळेल. म्हणजे आज म्हणजे 17 फेब्रुवारीच्या भागामध्ये कळेल. आजच्या भागात अशा काही नाती असं काही अधिक घट्ट झाली, तर काही मोठी प्रश्नचिन्ह उभी राहिली. गेम आता सोपा राहिलेला नाही. इथं टिकायचं असेल तर ध्येय, डोकं आणि संयम लागतो. उद्या घरात येणार आहे नवा टेस्ट, नवे निर्णय आणि नवा संघर्ष. पाहत राहा बिग बॉस मराठी सीझन 6, कारण खेळ अजून बाकी आहे. धन्यवाद.